सर्व महापुरुषांना वंदन करतो. आदरणीय वल्लभशेठ बेनके साहेब, आदरणीय निवृत्तीशेठ शेरकर, आदरणीय शिवाजीराव काळे यांचं स्मरण करतो. व्यासपीठावर आदरणीय डॉक्टर अमोल कोल्हे साहेब, आदरणीय संजय काळे साहेब, आदरणीय दिलीपदादा बापणे, आदरणीय RPIचे अध्यक्ष पोपटराव राक्षे, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि RPIचे सर्व नेते मंडळी उपस्थित बनलेले. आज आता अनेक जण मान्यवर इथं आहेत, तिथं मनोगत व्यक्त करणार आहेत. डॉक्टर साहेबांना फक्त जुन्नरचीच नाही, शिरूर लोकसभेची जबाबदारी आहे, त्यांनाही पुढे जायचं असल्यामुळे मी अनेक मान्यवरांची डिग्री व्यक्त करतो. मी फक्त आज इथं उमेदवाराची अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार, आदरणीय शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि RPI या आघाडीचे जे अधिकृत उमेदवार आहेत त्यांच्या उमेदवारांचं मी वाचन करून इथं सांगणार आहे. जे उमेदवार उपस्थित असतील त्यांनी उभं राहून फक्त या जनतेला नमस्कार करा. डिंगोरे उदापूर जिल्हा परिषदेचे उमेदवार सोनाबाई तुकाराम दाभाडे. काही मंडळी काही उमेदवार आहेत. जिल्हा परिषद ओतूर धारेवाडीचे आपले उमेदवार डॉक्टर छाया अतुल तांबे. आळे पिंपळवंडीचे आपले उमेदवार ॲडव्होकेट विजय भिका कुराडे. राजुरी बेलाचे उमेदवार सौभाग्यवती स्नेह वल्लभ शेळके. बोरी बुद्रुक मोडलचे आपले उमेदवार सौभाग्यवती कल्पनाताई वैभव काळे. नारायणगाव वारवाडीचे आपले उमेदवार प्रियांका महेश शेळके. या तालुक्यातल्या सर्वात मताधिक्याने निवडून येणारे उमेदवार सावरगाव कुसूर गटातले गुलाब विठ्ठल पारखे. मला वाटतं की हेच सगळ्यात आघाडी. बाराव तांबेचे उमेदवार ज्यांनी आपल्यासमोर मनोगत व्यक्त केलं ते माईताई सोनाली अमोल लांडे. त्याचबरोबर पंचायत समितीचे उमेदवार आहेत त्यांचे मी वाचन करतो. डिंगोरे उदापूरमध्ये नीलम मनोज आमले, अंकुशेठ, आशा कैलास टाऊकर, प्रशांत सकाराम टुमरे, उल्का बबन मोरे, मीनाताई उदय पाटील भुजबळ, नितेश विजय काकडे, प्रदीप आहेर, पांडुरंग मानाजी साळवे, संभाजी शेठ शिवाजीराव चव्हाण, प्रगती सुदर्शन बडे, ज्योत्ना रुपेश खैरे, बहादू बाबूराव पानसरा, अमित अनंता ढोले, अश्विनी सीताराम केदारी आणि कमल एकनाथ दांगड. अशा आपण आघाडीचे उमेदवार इथं घोषित केलेले आहेत. त्याला सर्वांना विनंती आहे की जुन्नर तालुक्यामध्ये उत्साहाचा वातावरण आहे. विशेषतः दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊन सामोरं जायचं जेव्हा ठरलं तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या संघटनेमध्ये वातावरण तर होतंच, पण ओरिजिनल शिवसेना आमच्यावर राहिली तर आमचा आनंद आणि तो द्विगुणित झालेला आहे. मी परवा डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांच्या कार्यालयामध्ये मला आठवत नाही पण एक लहान मुली कोणाची आली, डॉक्टर साहेबांचे पाया पडले आणि त्यांना विचारलं कोण आहे, ते म्हणले डॉक्टर अमोल कोल्हे आहे. आणि त्यांना विचारलं मी कोण आहे, ते म्हणले ते बहुतेक त्यांचे ब्रदर दिसतात. हो ते माझे ब्रदरच आहेत पण मध्ये जरा माझ्यावर घुसले होते. पण डॉक्टर म्हणाले तो ऐकतच नाही माझं, पण आता मी ठरवलं तुमचंच आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो पक्ष आहे, हा जेव्हा आघाडी कोणाबरोबर करायची असे त्यांच्या पक्षामध्ये मत मतांतर होत, पण मत मतांतर असताना शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मतमतांतर असताना चर्चेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून सगळ्याच नेते मंडळी आमच्याकडे यायचे, पलीकडे पण जायचे. बामणे साहेबांनी सांगितलं खरं आहे की काही जागांची त्यांनी मागणी केल्यानंतर 4 पैकी 3 जागांवर आम्ही संमती दर्शवली आणि एक जी जागा होती ते शक्य नाही तर मैत्रीपूर्ण आम्ही तोडगा सुद्धा काढला. बामणे साहेब खरं, पण असं करताना सुद्धा काही लोकांच्या मनामध्ये एक पूर्वनियोजित वेगळं, त्यांना फक्त हा ड्रामा रचायचा होता आणि त्यातून काहीतरी मार्ग काढून त्यांच्या पक्षाच्या नेत्याला मतदान करायचं तर आम्हाला वेगळी पकडून आम्हाला काहीतरी तोंडावर पडायचं. पण जे तिथे गेलेले आहेत त्यांनी त्यांच्या गावातल्या देवतांचं स्मरण करून सांगावं की अतुल बेनके बोलतोय ते खोटं आहे का खरं आहे. जेव्हा नगरपालिकेची निवडणूक झाली त्यानंतर उपनगराध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अधिकचा संख्याबळ असताना सुद्धा बामणे साहेबांनी राष्ट्रवादीचं नाही केलं, आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उपनगर. ठीक आहे, मेजॉरिटी आमच्याकडे नव्हती, त्यातून पुढे जाता सगळी इलेक्शनची रणनीती आणि त्यातून पुढे जाता सगळी जेव्हा विजय प्राप्त होणार आहे आम्हाला माहित होतं, आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाला मानतो. म्हणून चांगली लोक एकत्र आले, एक चांगल्या विचाराची लोक आता या निवडणुकीच्या माध्यमातून एकत्र आले आपल्याला दिसत आहे. पण पुढची मंडळी एक वेगळ्या वृत्तीची, वेगळ्या अपप्रवृत्तीची कशा पद्धतीने पुढे झालेलं आहे ते आपल्याला पाहायला मिळालं. जेव्हा आघाडी झाली, उमेदवारांची लाईन पुढे होती तर या आघाडीकडे पलीकडे गेले, इकडून तिकडे गेले, ते उरेल माल गेलेलं आहे. उरेल बरं, पक्षामध्ये काम करत असताना आम्हाला वाटत नाही त्यांनी तिकडे जावं. शिवसेना पक्षामध्ये ज्यांनी जीवाचं रान केले किंवा हे केले त्यांना पक्षाला वाटत नाही की त्यांची काय मंडळी तिकडे जावे. पण नीतिमत्तेने, वृत्तीने, चांगल्या पद्धतीने पुढे जायचं असेल तर पक्षाचे नेते जो आदेश देतात त्यातून आपल्याला पुढे जावं लागतं. मला काय वाटत नव्हतं का कुठल्या उमेदवारांना काही उमेदवारी द्यावी, पण नेत्यांनी मला सुद्धा आदेश दिला की काही ठिकाणी आपल्याला असे उमेदवार द्यावेच लागतील आणि आपल्याला पुढे जावं लागेल. नेत्यांचा आदेश मी वेगळ्या पद्धतीने पुढे झुगारला नाही. डॉक्टर साहेबांना विश्वासात घेतलं आणि त्या सक्षमरित्या उमेदवाराला आम्ही पुढे काढले. प्रत्येक उमेदवार बघा हा स्वयंभू आणि स्वतःच्या ताकदीने नेतृत्व करणारे उमेदवार आहे. आम्ही काय कोणाचे सुनेला म्हणून दिलं नाही. देवराम लांडेची सुनबाई ती सक्षम आहे म्हणून आम्ही तिला दिलं नाही. आम्ही काय देवराम शेट्टी बघून दिलं असं समजत नाही. कारण पण तिकडची मंडळी काही वेगळ्या पद्धतीने पत्रकारांना बाहेर देतात की अतुल बेनकेचा डाव आहे. डाव बी काय नाही, तो बुजुर्ग आहे, उसको माफी नाही. जो या आघाडी बरोबर आहे त्या पक्षाच्या आपल्या उमेदवाराचं आपल्याला काम करायचं आणि पुढे जायचं. ज्यांची नीतिमत्ता भ्रष्ट झाली त्यांना ही जुन्नर तालुक्याची जनता कधीच मतदान करत नाही. ते अनेक उदाहरण आपण पाहिलं आहे. आपल्याला चांगली लोक, चांगल्या विचाराच्या लोकांनी पुढे जाऊन आता या तालुक्याला एक चांगल्या पद्धतीने दिशा दिली पाहिजे. विधानसभेची निवडणूक झाली, वेगवेगळ्या पद्धतीने कशा झाल्या तुम्हाला काय वेगळं सांगायची गरज. मी आजही सांगतो आणि तेव्हाही सांगितलं, पराभव झाला याचं वाईट वाटत नाही, पण चांगली लोक वेगळी वेगळी झाली याचं मला वाईट वाटते. आता ती सगळी एक झाली याचा आनंद जुन्नर तालुक्यातल्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये आपल्याला तो पाहायला मिळतो. दिग्गज गटाचे आपले उमेदवार सोनाबाई दाभडे आले. मी अधिक वेळ घेणार नाही.
डॉक्टर साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं. तालुक्यातले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या अनुसरून आपल्याला समोर जाण्यासाठी आमचे सगळे उमेदवार या तालुक्याचं आरोग्याचं व्यवस्थापन असेल जे चांगल्या पद्धतीने झाले ते अधिक बळकटी करण्यासाठी, शिक्षणाचं व्यवस्थापन असेल, पिण्याच्या पाण्याचं असेल, गावाच्या सर्वसामान्य नागरिकांचे मूलभूत प्रश्न असतील त्यांच्या दारापर्यंत जाऊन सेवा करणारे आमचे सेवक म्हणून उमेदवार आहेत. नेतागिरी करणारे पुढारपण करणार नाही, ते सेवेच्या माध्यमातूनच पुढे करणार आहे. जे जे प्रश्न आहेत, बिबट्याचा प्रश्न आहे, बिबट्याचा प्रश्न हाताळून पुढे कसं जायचं याचं अवलोकन पाहिजे. नुसते बिबट्याचे कातड्याने कापड घालून फिरणं तरी काही प्रश्न मिटणार नाहीये. त्याचा प्रश्न कसा मिटवायचा आहे याचा रोड मॅप डॉक्टर साहेबांनी आपल्याला त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं. जिथे आमची चर्चा झाली, अण्णाला विनंती आहे, तुम्ही जोरदार भाषण केलं आहे, आता हा निवडून पर्यंत तो निवडून पर्यंत हे चप्पल काढीन बूट काढीन असं काही करू नका. काही जण पॅन्ट काढून मोकळी जाईल. आपल्याला चांगल्या विचारांनी पुढं कोण जाऊ शकतं हे काही वेगळं सांगायची गरज नाही. पण एक आवर्जून सांगतो, माझ्या निवडणुकीच्या निकालामध्ये काही जरी झालं असतं तर या तालुक्यातल्या जनतेच्या प्रत्येक नागरिकापर्यंत मी जसं आमदार असताना काम केलंय तसं अजितदादा पवारांच्या बळावर आमदार म्हणूनच तुमच्या सर्वांच्या मध्ये राहून काम करणार आहे. एवढं मात्र नक्की सांगा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जो आमचा विश्वास दाखवला, मी तुम्हाला बावणे साहेब शब्द देतो, या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आपण एकत्र येऊन पुढे नाही तर अनेक संस्था जिथं जिथं असेल तिथं पण तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला आम्ही न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून पुढे जायचं तर चांगल्या विचाराने एक दिलाने आपण चांगल्या पद्धतीने पुढे जायचं आहे. पुन्हा एकदा सांगतो, काही आपली मंडळी पलीकडे जरी गेली असतील आणि माझ्या नावाने काही जरी खोटं नाटक बोलत असेल, लक्ष द्यायचं नाही. आपलं चिन्ह घडत, आपलं चिन्ह मशाल, एवढं ध्यानात ठेवा. मी माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. हर हर छत्रपती शिवाजी महाराज की.